आता आपण प्रत्यक्ष नारळापासून तेल कसं काढायचं आहे याचं प्रॅक्टिकल बघणार आहोत। हे एकदम चांगल्या प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं खोबरं आहे, कुठल्याही प्रकारचा खराब वगैरे काहीच खोबरं नाही आहे हे। तर आपण याचं आता मशीनमध्ये टाकण्यासाठी हे पटकन क्रश होण्यासाठी असे फक्त याचे दोन दोन पार्ट केलेले आहेत इकडे। असे ह्या वाटीचे दोन दोन पार्ट करून आपण इकडे हे खोबरं तयार केलेलं आहे मशीनमध्ये टाकण्यासाठी। तर नारळाची आपण तेल काढण्यासाठी दोन व्हरायटी वापरतो, एक तर आपण राजापूर वापरतो किंवा गंगावडम वापरतो। या दोन्ही जातींच्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण चांगलं आहे आणि तेल पण याचं वापरण्यासाठी एकदम चांगलं, त्याचा इसेन्स चांगला आहे, तेलाचा थिकनेस चांगला आहे, तेलाचा स्वाद टेस्ट दोन्ही चांगला आहे। तर बघूयात आपण आता प्रत्यक्षात आपण आता मशीन चालू करूयात। इकडे मशीन रन झालेली आहे। आता आपण पाहिलं तर माझी या मशीनमध्ये खोबऱ्याचीच बॅच चालू होती, त्यामुळे आता हे बघितलं आपण तर याच्यामध्ये हे खोबरंच आहे, म्हणून आपण मशीन क्लीन करत नाही आहे। जर अगोदर या मशीनमध्ये वेगळं कुठलं तेल काढलं असतं आणि नंतर आपल्याला खोबऱ्याचं तेल काढायचं असेल तर ही मशीनमधून ही लाट पूर्णपणे वेगळी होते। ही आपण लाट काढली असती, हे क्लीन केलं असतं आणि मग ऑदर सीड टाकलं असतं, पण आता आपल्याला खोबरंच टाकायचं आहे तर आपण इमिजिएट हे खोबरं मशीनमध्ये टाकूयात। हे पहिल्यांदा आपण एक 7-8 किलो खोबरं टाकलं आहे। हे खोबरं थोडंसं क्रश होईल आणि हे क्रश केल्यानंतर आपण दुसरं खोबरं टाकणार आहोत। आता आपण बघतोय इथे हे लाट फिरते, मध्ये जे खोबरं जातं ते क्रश होतं आहे।